बीडमध्ये जाळपोळ केली जाते, बसेस फोडल्या जात आहेत, दगडफेक केली जाते, दुकानं बंद पाडले जात आहेत. इतकंच काय तर वाल्मिक कराडची 75 वर्षांची आई देखील आंदोलन करते, कारण ज्याची भीती होती तेच वाल्मिक कराडच्या बाबतीत घडलंय. वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता मोक्का लागल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी कशा प्रकारे वाढणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी मल्हार. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगात आहे. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. ती 15 दिवसांची पोलीस कस्टडी आज संपली. त्यानंतर वाल्मिक कराड याला न्यायालयात सादर करण्यात आलं. वाल्मिकला आज जामीन मिळेल अशी अपेक्षा होती, कारण 8 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. वाल्मिक मात्र सुटला होता. त्यामुळे वाल्मिकला अपेक्षा होती की आज आपण या प्रकरणातून बाहेर पडू शकतो. मात्र वाल्मिक कराडचा अपेक्षा भंग झालाय. न्यायालयानं वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढल्यात. वाल्मिक कराडसाठी त्याच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला की वाल्मिक कराडचा तपास करायचा, त्याच्या प्रॉपर्टीचा तपास करायचा, तर पोलीस कस्टडी कशाला, न्यायालयीन कस्टडी कशाला, जामीन द्या, त्यानंतर ही चौकशी होऊ शकते. मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी कुठेतरी सुनावली. आता मोक्का लागल्यामुळे वाल्मिक कराडला जामीन मिळणं कठीण होईल. पोलिसांनाही आरोपपत्र दाखल करण्यासाठी वाढीव कालावधी मिळू शकतो आणि या संपूर्ण कालावधीमध्ये वाल्मिक कराडला जामिनासाठी अर्ज करता येणार नाहीये. त्यामुळे वाल्मिक कराडच्या आता अडचणी आहेत या भरमसाठ वाढल्यात. कुठेतरी वाल्मिक कराड आता या प्रकरणामध्ये गुंतोय की काय अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. आज झालेल्या युक्तिवादात सीआयडीनं आपली बाजू मांडताना सांगितलंय की वाल्मिक कराडच्या ज्या फॉरेनमध्ये प्रॉपर्टी आहे त्याचा आम्हाला तपास करायचा आहे, त्याची आम्हाला माहिती घ्यायची आहे आणि या खून प्रकरणात, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड त्या कटामध्ये कसा सहभागी होता त्याबद्दलही आम्हाला अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे आम्हाला न्यायालयीन कोठडी हवी आहे आणि सीआयडीची मागणी कुठेतरी कोर्टाने एक्सेप्ट केली आणि त्यानंतर वाल्मिक कराडला आज मोक्का अंतर्गत वाल्मिक कराडवर कारवाई ही करण्यात आली आहे. आता वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी मात्र धुमाकूळ घातलाय. केस कोर्टाच्या बाहेर देखील राडा केला आणि संपूर्ण बीड शहरात आता तणावाचं वातावरण निर्माण झाले. जागोजागी जाळपोळ केली जाते, दगडफेक केली जाते, टायर लावले जात आहेत, टायर जाळले जात आहेत, बसेस फोडल्या जात आहेत, दुकानं बंद पाडली जात आहे. त्यामुळे कुठेतरी बीड बंदची हाकच ही अघोषित बीड बंदची हाकच देऊन टाकली आहे आणि त्यामुळे बीडमध्ये कुठेतरी भीतीपूर्वक वातावरण आता निर्माण झालंय. आता या संपूर्ण परिस्थितीमध्ये खरं तर गृह खात्याचा रोल हा महत्वाचा राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे आता बीड शहरामध्ये ही परिस्थिती रोखणं, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं ही खरी परीक्षा ही देवेंद्र फडणवीस यांची असणार आहे. त्यामुळे आता गृहमंत्री यात एंट्री घेऊन कशा प्रकारे याच्यावर नियंत्रण मिळवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र जी मोक्का अंतर्गत कारवाई वाल्मिक कराडवर लागल्यामुळे आता कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होईल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. धन्यवाद.